आई पप्पा खवा बनवायला लागले, तुम्ही बसलात मोबाईल बघत. काय वाटतंय का हो तुम्हाला? बघा मी सासू आहे काही माझी सासू आहे, काय वाटतं का म्हणून तुम्हाला? काय करावं आता तुमच्या दोघीच्या मध्ये आणि मी काय करीन सांग बरं. करावले गपचिप खावा. अहो ती मला बोलायली ना. बोलायची हा तिचं बरोबर आहे ना. बघा आता पप्पा माझ्याकडून बोलली. हा पप्पा पार्टी बदलली. मोबाईल बघत बसले आहे का नाही काय सांग बरं. अहो ते येत नाही ना मला. तुला सून कशाला केलं? तू कर ना. तुला नाही का जमत करायचं? पप्पानं बदलली पार्टी. हा? तुला करा नाही येते? अहो मला येत नाही बाई खरं. येत नाही म्हणजे? आणि मला कसं सांगायला लागली तू? तुम्हाला येत नाही ना. अगं माझी तब्येत बरोबर नाही. तब्येत बरोबर नाही नाही. माहिती का तुम्ही खावा करून द्या मी गुलाबजामुन बनवते. हा मग ते तुमच्या दोघांचंच आहे. तुम्ही मला खायचं बी नाही प्यायचं बी नाही. तुम्हाला खवा बनवा येते, तिला गुलाबजाम बनवायचे. तुमची तुम्ही बघा ना, मला कमी मदत घ्यायला लागला. कालपासून म्हणते खावा बनवा तिला येत नाही होय. तुमची तुम्ही बघा ते मला मदत घ्यायचं नाही. मला म्हणलीच तर म्हणलीच बघा पुन्हा म्हणायचं नाही मला तसा. तुला बाय बाय म्हणते लेकीसारखं सांभाळायचं. तू जास्त जिबला व्हायला लागलीस मला बोलायला. बाय बाय म्हणाय का तुका कुठं गावाला चाललीस होय? हा? गावाला चाललीस. गावाला जाताना बाय बाय म्हणते का? अहो बाई बाई म्हणलाय. बाय बाय होय. आता आम्हाला तर काढतो. मला वाटलं बाय बाय मला बी तसंच ऐकवालं. आहे का ना. पप्पा आता आपण गप बसा. जाऊ दे सासूबाईला गोड कर मस्त गुलाबजामुन करून मी दे. खातच नाही गुलाबजामुन. तुम्हीच खा. बरं आम्ही दुकानावरचे आणून चारू. तुम्ही घरचे म्हशीचे खात नाहीत. आम्ही दुकानावरचे आणून चारू. कोणतेच खाणार नाही. आम्ही चालणार तरी ते ही बालुशा आणत पप्पा का ना. आई चिल्ड्यात आता बाबा आपण चटका. काही म्हणे जा नको काही बायकोला मागे. तुम्ही आज बोलता का? ती बोलताना म्हणलं बरोबर आहे तिचं ना. आता मग लगेच तुम्ही म्हणाले तो कशाचं बरोबर आहे रे. बदलली पार्टी. पोळायला येतं ते काढा ना वरचं. काळ काढायचं नाही चव लागत नाही त्याच्याशिवाय होय. हा पप्पा म्हणाले मला लई खवा येते. सगळं काळ येऊन पडलेलं चट टाके गुलाबजामुनला कलर घालायचा. अहो आई तुम्हाला एक सांगू का महत्वाची गोष्ट. हे खवा बनवायला म्हणल्यात कोण, बनवायलंय कोण माहितीये का? दीदीचं काम आहे. दीदी हा तिकडे इचरीत बसल्या आता भांग पाडीत बसल्या आता आंघोळ फिंगोळ करून. ती मस्त इकडे बघ की मला काय हाल लावलं इकडं. मला कामाला लावून तिकडे गेली हा. बघ ना काय म्हणते मला आधीची. मला म्हणते या आई पप्पा खवा बनवायला तर तुम्हाला काय पडतं का बसला तसं. मी काय म्हणून खवायचं काम हे तुझं होतं. काम करायचं नसलं की आपलं मोबाईल घेऊन बसायचं होय. मला बोलणं बस कधी सोय. मग तुम्ही खवाचं कशाला काढावा कोणी त्यांना. खवा काढायला लावलाय बनवायला आणि तिकडे जाऊन बसले आता आंघोळ फिंगोळ करून चकचका उग. आणि दुसऱ्याला आंघोळ नाही काय नाही कोटा करायला जायचंय पप्पाला. बरोबर आहे. टक्के आज माती खायला लागले टक्के त्याच्यामध्ये टक्के रडायला लागले डळकायला लागले तर टक्के त्यात माती खात टक्के चालते. यार शिळ दूध आहे मला लागते रे टाकायच्यात आम्ही टक काय कमी झालं की. जागा रोशने पेटीत दूध आहे आण. त्याला थोडं चहा अर्ध टाकू जागा पेटीत दूध ना सरप आलं तर करशील बघ. हालत आण आणि व्हायला आता खवा. झाला. आई तुम्ही पप्पा कोणी शिका आणि पुन्हा मला शिकवा. मला सगळं येते मला काय शिकायचं. मग कसं म्हणलात तुम्ही येत नाही म्हणून आताच म्हणलात की. जवळ बसलं आणि केलं का नाही मग मला खाऊ वाटते. मी खाते आणि मी ठरलेली दीपक 6 महिना खायचं नसतं मला म्हणजे ती माझी 6 महिन्याच्या पुढं खाणार आहे. इकडून हे पण मग अर्ध कस काय संपलं. आपलं त्याला ठेव का. हो लय मोठं होतं त्यात. टाक टाक बरं बरं टाक. थांब 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 थांब. बस 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 तेवढं. आता गुलाबजामुन करून येणार आहे. मी मग एक सुत गुलाबजाम वाटून झाला तर तिथून पुढं बोला. लावा का तुला खवा मैदा आणून द्या. तुला खवाच बनवा येत नाही. गुलाबजामुन खवा बनवा येते. अय पप्पा मी गुलाबजामुन नव्हते बनवले. आम्ही बघितलेच नाहीत का बनवलीस ती. आव तवा मम्मीने खवा दिला होता तवा. काय किंवा अयो सगळ्यांना खाल्लं तर खाल्ले पण नाही, बघितले नाहीत ना. खाल्ले आम्ही खाऊन नाही बोलायला बघितले बनवायला पण तो बनवलेले मी बघितलेत का. ती नाही म्हणायला लागली. तुला काय माहिती मी इथं बनवले तिकडे नाहीत बनवले. अगं ती तरी आहे का बघायला. तू तिकडे गावाकडे आणि तुला इकडे काय गुलाबजामुन नव्हते बनवले. माय सगळे बरं हा वाटूळ झालं तर झालं पण मी बनवणारच. वाटलं झालं तर झालं. झालं तर थोडं दूध वाटून करायचं. झालं तर झालं मी बनवणारच. बरोबर बनवणारच. हे, मग त्यात लिंबाचा पाला टाकला होता. हो, लिंबाचा पाला लिंबाचा पाला टाकला होता. चला बस करा चला
बस झालं झालं नाही तिकडून बघा मी त्याच्यात लिंबाचा पाला टाकला होता त्यामुळे तसं झालं. तिकडून लाकूड आहे का बघ ना हाय की त्यांच्या अहो लय मोठा जाळ्याने भडभडा मालक मला बनवायचे गुलाबजाम. मला काय हार बाहेर काढलं थोडा थोडा भात माग वाढ काय गरम पाणी का म्हणून तुला तुम्हाला आंघोळ कराय मला काय सांगायचं नाही मी बनवून हाय की हाय का नाही काय बोलते हो 2-3 किलो साखर मागते. याला बी लागेल ना काय बरेच करायचं साखरच नाही माझी बोटी तर बरीच आणि साखर आणा पुन्हा आणि एक, काय आता काय करते आता जर ठुलं का नाही तर त्याची बासुंदी तयार होती आणि आज थोडं हलवलं की त्याचा खावा होतं पुन्हा मग त्याची गुलाबजामुन बनायचं खायचं तुला काय खायचं बासुंदी खायची का काय खायचं खवा गुलाबजाम दूध दूध मी टाकलंय दूध मी टाकलंय तुला बासुंदी खायची तर खाय नाही तर तिकडच जाय माझी माझ्या पार्टीत बोलले आता गुलाबजाम आई तुम्हाला खायची असली खाया नाही तर मग जाया लाव खाऊ द्या आम्ही. तो म्हणला त्याच्यामुळे त्याच्या मनावर उतरावं गुलाबजामुन काय नाही तुला खायचं असलं खा नाही तर तिकडे जा झोप जाऊन तिकडे पण तुम्हाला बनवायला सांगायला ना आम्ही बनवायलाच नको. पण नाही ना बनवायची मला नाही ना बनवायचं त्यांची बासुंदी बनवा तुम्ही ना आजच आम्हाला. काही नाही करायचं मी ग्लास मध्ये काढून घेणार आहे काय बनवायचं बघून ना मी ग्लास मध्ये काढून घेणार आहे बाकी तुमचं तुम्ही काय बी करा अजिबात भांड पप्पा बनवायला पप्पाच्या मनावर काय नाही म्हणावून गिनो हजारात 2 पाय दूध मी काढलंय पप्पा पाठ देऊ का दूध मी काढलंय पाय गळून गेले पाठ गेले गळून माया मग कोणी काळजी करायला नाही बासुंदी मी हाय ते मी हाय पप्पा बायकोला माहिती येते बघ आहे का हो सुनबाई बी निश्चित बोलायली बासुंदी खायची मी घेतो करून दिलं चांगल्या मला बासुंदी नाही गुलाबजाम खायचं. पप्पा मी ग्लास मध्ये काढून घेणार बाकी गुलाबजाम करा नाही तर काय बी करा जे बाई उद्या दूध काढायचं असलं काढा नाही तर राहू देतच बरं का काढते. हो पिळतात आम्ही बघितलं कसं पिळतात तर आता का पिळलं एवढं गिलास भर निघलं तर बास. पाय पाय ही दार इकडं मी किती घेतलं आधी हा तुझा अर्धी मी खरी वाढायची थांबा पप्पा ही स्वतः साडी पिढी भिजवून घेते काय सुरू झालं या अरे बाबा धार काढायची एवढं सोपं नाही मी सगळे टांगडे भिजले होते मला धार शिकताना मला माहिती ह्याचं काय बनव बासुंदी का गुलाबजाम काय म्हणलीस हो तिकडे तुझ्या घरी तू घरी जमल नाही तुला इकडे येऊन सुद्धा नका. बाई तू पार्टी कुणाची बी असं होणार माझ्या मनासारखं पप्पा ती लाल लाल झाल्यावर होती ना काय बासुंदी बासुंदी अजून थोडी राहिल्या हा खालीच ना नाही का? आता दीदीच्या पार्टीत बोलून जमणार ना म्हातारपणाला सुनसा थोडी घट पाहिजे थोडी घट हा तिकडे ये ना तुला तू सांगते इकडे ये ना तू तुला सांगते मग काय सगळे काम तुझ्याकडूनच करून घेते भांडे हो तुलाच आता दाब दे इथं गावाला जायचं अवघडच आहे. म्हणून येतो आणि तिकडं तुम्हाला सांगते. आम्ही येणारच नाही आधी ते तुम्ही आले पाहिजे तुला पहिल्यांदा आमंत्रण पहिलं आमंत्रण आकाला नाही आली तरी बी तिला इथं भांडे आणून द्यायचे घासायला मग सुनबाई तर हातात लागली घाबरायला सुनबाई तर हातात लागली घाबरायला जाऊ का नको म्हणून जाऊ का नको पुन्हा मला भांडे घासायला लावले तू काय करू बसल्या बसल्या ना तुला उभा करून भांडे घासायला लावायचे किचन वाटा तुम्ही घर बांधा आम्ही किचन वाटा कमून इकडे आणून देणार आहे तुमचं कुठे किचन वाटत किचन वाटण ते आहे आपलंच बघ आता इकडे का मग भाऊ मायाकून बोल मला खायची बासुंदीवर बासुंदी मला खायची आणलं गुलाबजामुन करायचे तर काय बनवायचं सांगतो भाऊ नाही नाही एकच सांगा फिक्स ते जास्त हे बघा अर्ध केलं आणि काय बी केलं तरी मी त्यातलं ग्लासवर काढून घेणार आहे बघ कुणी काय बी करा लवकर लवकर बोला सांग लवकर कमून नाही नाही मग गरज कुणालाच नाही तर गरज आहे ना बाबा नाही त्याला भाजी का नाही माहित नाही पण तिची मिळून आली म्हणून बहीण आली म्हणून गपची बसायला लवची घ्यायला लागला लोकांना हसायला बघ ते. काय बनवायचं माया पार्टीत बोल ना माझ्या मला काय करायचं ना मिळून आली इकडे ही काय मिळून आली इकडे त्याच्यामुळे बोला ना गेला ग बसला ते का बसला रे गरीबावानी माझ्या भावाला काय म्हणू नका लाजायला कोण पण सर बाजू लाजायला कोण पण त्या काय करायचं ते करा काऊन लागन आता राहिलं नवरा काही म्हणे गोड खायला म्हणलं बाबा तेव्हा बर्फी नाही खात विचारलं की त्याला भाया बरं की नाही आम्हाला तेव्हा बर्फी नाही ना पेढा नाही ना काय नाही बरं त्याला जमत नाही त्याच्या नळ्यात टाकतो बाकी दुधाचं खातं येते तूप बी नाही खात नाही गुलाबजाम खातोय त्यो
पण ते मी बनवायचं म्हणाले ते खात नाही. नाही डबा. बासुंदी खातोय बर्फी खात नाही. जरा आलो डबा खाऊ. पाणी गेलं का? ओय इथं काळा लागन ना. द्या हलवायला ना हलवू द्या. द्या ना तसं खालून खालून नसतं आलं वरचं कर पण ना. असली असती बासुंदी होय. मग लाल दिसत होत म्हणून ताकद नाही तिला. तुम्हाला किती ताकद आहे तुमच्या ढोकळा काळा जर लावू नये बाबा. अहो, पुन्हा ढोंगणाला हात लागून नाही काळा होईल पुन्हा. पप्पा तुम्हाला हे करून या सात सुना हसायला लागल्या आता. निघायचं नाही पुन्हा हाय जाऊ द्या फुकटा काढायचे मी काढते थांबा. सुनानं राखात बुडलेला माया खाली आणून दिला बसायला. नाही हो, नाही. आधी बसले होते राखात. मला हात लागलाय का लावला तुम्ही मला हात. बाबा दूर काढायला आणायलात का दूर काढायला. हे लागायचे. मस्त चान्स मारून द्यायची. हाय बघ हाय. लोक आहेत का तुम्ही माझा आहे की? काय बाय हे गाणं. आदिती कुठं चक्रा पळा तोंड धुतलंच ना तो मला आंघोळ करायची. बांगुळ पुन्हा आता आधी चक्रा पळा 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 लवकर पळा ते पोरं लागले चा कोण नाव उठवते म्हणतात आंघोळ करीत नाही काय नाही काय करते. ते लोकांचं नको हे करू जाय तू पळ 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 बरं पळ 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 मग सकाळी तो चांगलं करायचं नाही या पोरीला कशाला करू दिलीस. दिली नाही ना मी पाणी ठुलाय म्हणलं. मग पाणी तो ठुलंच म्हणून काय नवल झालं होय त्याच्यामध्ये नवलच आहे. चल कुणी का पेट सगळे खोटं बोलत आहेत. मी कुठं खोटं बोलते मग माझ्याकडेच घुसते ना सगळं. हे काय केलं शेतात खाया तुम्ही काय केलं. पाणी करा दुसरं दिवा उठते तू तुला पाहिजे ते. दुसरा गरम पाणी मला पाहिजे. तुला पाहिजे गेला सांग. लावू लावू. त्या गेलासात नको दुसरे गेला काय गरज नाही. दुसरे गेला साधा आण पळी आण बघ पळी म्हणजे बाई तू चहा दिद्या तू चाकर गे कर ना तुम्ही काय करू नका. दिव्या कर पहिली तिच्या सारखा दिव्या काय काय व्हायली निदान मिस्टेक काय व्हायली बघू दुधात मिस्टेक व्हायली का दिव्या मिस्टेक व्हायली. इकडे बघ तू कर ना चहा चांगला आहे तुझ्या हाताने. ते सारखं करपट तिच्या हाताचा चहा करपट करपट लागत आहे. निदान मिस्टेक कसं व्हायली बघ. हा मिस्टेक कायच होईल बघू आपण उठलं की सुटलं चहाच करपे देत ना ते आधी ते हाय त्या बघून चहा करू नको करपट लागतो चहा दुसरा बघून करा. दुसऱ्या बघून करा हे बघून पातळ होऊ दे ना गट अजून थांब गप्प ना बाबा तू आ काय चल मला घे त्याला गिला सांग म्हणलं रे. बाकी तेवढी जास्ती बासून नसती. आ हे बरं त्याला घे ना थोडीशी त्यात पुरी तेवढीच बास असते म्हणे बासून दिली खायची नसती. आवडीला वाडा नाही वरी वाडा असला तर अन्नच आहे टाक जाय सकाळ सकाळ आजारी वाडा टाकायचं ना हा भरून वाढ टाकलंय ना वाढ ते काय ती बघायला लागली सकाळ सकाळ वाडा टाका म्हणलं तर तुम्ही 3 पेंड्या वाढ खाल्लंय ना. आवाज टाका की अजून काय व्हायला लागल्या लावून पोरायला हे जरांचा पळ उठ हे जाईल बघा आणि 5 पेंड्या आणि इकडे मोबाईल बघा असं म्हणून सकाळ सकाळी होते रे सकाळ सकाळ खाते जनावर हे परा सकाळ सकाळ जनावर खाते तक्ती बघायला लागली आडवी तिने एक कांडी खाल्ली बघ तिने खायला लागली आता. बाई नाही इकडं हो ना 90 अरे नाही ना बघा पुऱ्याच आहे पुऱ्याच आण र ऐकायचं जा आणि मला जायचं लगेच लगेच लगे होतोय जा जा पळ खावा तयार होते पण जा 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 पळ आणि आण र बघा आणतोय बापाचं लय हे होतंय र जाय कोणचा वाडा आणलंय त्यांनी काल तुम्ही बी आणले बघा जा त्याच्या मागे ते दिवसभर बघितलंय बघा तुम्ही बी करता ते बी करता कोण करीत नाही असं नाही सगळेच करतात फक्त सोने कसा बघायला लागलाय टाक
आज की 2-2 भेळ खाल्ले का नाही जनावरांनी पाणी पिले की दिवसभर त्यांना बघायची गरज नाही पुन्हा आम्ही रानात जाऊन बसतात जाय बरं पळ त्या म्हशीचा बारका हे करू नका पोट करू नका तिचं हे होतं या धरून घेऊन जायचं तिला तिथं हायकच पटपटा चरायला ताणच नाही द्यायची वरी सोडून आणि आजारी तिकडे डोंगराला गेल्यावर म्हशीला धुणार कसं आहे तो आपण हा धुवायची आणून कुठं धुवायची शंभर चालू असते बघायचं आणि लगेच आणायची गार करायची आणि निघायची पाण्यातच बुडवावं लागते तर तेव्हा तिला मी लागतो नाही तर आवडीला इथंच राहते आपल्यापाशी आवडीला तिथं हो इथं ठेवून कसं जमणार का म्हणजे जमणार नाही सगळं करतो म्हणे काम काय घेते नाही पाण्याला गार करायला तिला तिकडे पाहिजे काय 2 हांडे द्यायची भरून दोघांनी 2 नवरा बायकोने मागं पुढं करायची गार काय करायचं? तसं नसतंय पाण्यातच बसवावं लागते म्हैस जरा हार होती नसल्यावर कुठून बसावं असं नसल्यावर कुठून बसवा म्हणजे बस हे करायची आपण इकडं वाडा आहे तिथं आणून बसवायची चलत चलत पाय मोकळे होते. जवळ आहे वय तो वाडा तो झाडून सोडून काढतो मी तिला धुवून आणतो पाण्याचंच बघावं लागतं ते वरचं हां ते वरचं पाण्याचंच बघावं लागतं म्हणजे त्या पाठीवर बी मारलं किती बी मारलं पाणी तरी काहीच होत नाही आहे ना मग समजताना घेतली बघून आले हाय का ढिला होत कुठलं सोपं नाही रे म्हणजे चावड आहे काय करा पकड नेली काही नेले असेल खाली आता बेसन म्हणे होतं हे टपाट बुडत आहे हातावर जरा पातळीत ठेवू म्हणे का म्हणे लय बी घट काय करायचं भागरे भागरे थोडा पातळीत ठेवायचं म्हणजे घट होऊन जातं कसं आहे म्हणजे पांढरा दिसते ना लय बी केलं की मग लय होतं आता हरावरच त्याला हलवायचं आज लय भारी झाला काढू का? हरावरच हलवायचं काढू काय काढा ते दूध टाकलं मग बरं झालं नाही तर दीदीने घेऊन काढून घेतलं होतं किती राहिलं असतं बघ